आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणते मी, तू पण ना. तुला काय वाटलं? नाही ग, तसं काही नाहीये अजून तरी. तू पण ना भलताच विचार करतेस. अर्थात तुझी काय चूक म्हणा. मैत्री हे नातं असंच असतं, हो ना. मैत्री वाढत गेली की ती पुढच्या पायरीवर जाते. ती कधी कशी जाते हे मैत्रीत असणाऱ्यांना पण कळत नाही. मैत्री आणि प्रेमाची सीमा ठरवताच येत नाही, हो ना. नाही म्हणजे निखळ मैत्री असेल तरीही त्याचं रूपांतर कधीही प्रेमात होऊच शकतं, नाही का. आणि मनात प्रेम असेल आणि ते समजत नसेल तर असलेलं नातं मैत्री होऊच शकतं ना. आणि तुला गंमत माहितीये का, आपलं प्रेम जर लोकांना कळू द्यायचं नसेल तर ते मैत्रीच्या आड अगदी सहज लपवता येतं आणि कोणाला संशय पण येत नाही. तुला का सांगते मी, तुला तर माहीतच असेल ना. तुझी आणि रुद्रची मैत्रीच होती ना आधी, आणि मग त्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं, हो ना. ते होतच अगं, सहवासातून प्रेम वाढतं ना. आता काम रोज करायचं म्हणजे सहवास वाढणारच. आज आम्ही एक काम करू, मीटिंग झाली की मस्त नाशिक फिरून येऊ. म्हणजे कसं मग सहवास वाढेल ना, मग प्रेम. तू वाट नको पावसा, उगाच जागरण तुला. थँक्यू. आम्हाला यायला वेळ होईल कदाचित. उगाच वाट बघत बसू नकोस गौरी. आणि रुद्रची काळजी अजिबातच करू नकोस. त्याच्या खाण्यापिण्याची मी अगदी व्यवस्थित काळजी घेईन. लवकर या. हो. रुद्र सर, केसात काहीतरी आहे. दिलं नाही. ऐक गौरी, काय करतेस तू? हा, भाजलं का बघू बोट? नाही नाही ठीक आहे. नक्की? हो. खरंच नाही भाजलं ना? गौरी एक काम कर, चिर दे हे लवकर. ते काय निघण्यापूर्वी त्यांच्या पोटात काहीतरी असू दे. हे लक्ष द्यायचं जरा. हा आता मी कसं काम करतो? अगं उगाच थोडी हेड सर्वंट झालंय. अरे किती काय काय करावं लागतं बाबा. न्यायचे ना त्यांना. हे तू सांभाळा, चटका लागेल. जाऊ का? हो. मी रुद्र सरांना अजिबात माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. रुद्र सर फक्त माझेच. देवा, मला माफ कर. मी हे सगळं माझ्या संसारासाठी करते.
खीर दे ए गौरी गौरी खीर दे ग खीर दे लवकर चल खीर दे ही काय ही खीर आहे काय हा ट्रे याच्या खाली आहे याच्या खाली कसं गेली ग चमचा घेऊन जातो नाही तर कशी पिणार ना गरम गरम खीर भाजेल ना चल जातो खीर खाऊन घ्या पटकन आता मीटिंगला निघायची घाई आहे आल्यावर खाते असं म्हणताय पण मी काय म्हणतोय कामात किती वेळ जाईल काही सांगता येत नाही आणि अति घाई माणूस उपाशी राहील आणि मी असं होऊ देणार नाही आणि पोटात काहीतरी असेल ना तर काम करायला पण मजा येते पण आता उशीर नाही हो खीर आणि खीर खायला किती वेळ लागतो मला आता खरंच नकोय चंदू काका मी काय म्हणतो ऐका ना मी विसरायच्या आधी ना ही खीर खाऊन घ्या नाहीतर बाकीचे मला सगळे ओरडतील की तुम्हाला खीर दिली नाही आता माझ्या लक्षात होतं म्हणून मी खीर घेऊन आलो जर लक्षात नसतं तर मी खीर घेऊन नसतो आलो ना ताई पण मागताय आई खीर मागताय हे घ्या खाऊन घ्या हा लवकर खाऊन घ्या नाहीतर मी याला पिठलं म्हणायचो जातो मी वाह कमाल झाली आहे खीर थँक्यू तुम्ही का लाजताय गौरीजींनी बनवली ना खीर हात तिच्या वाटतच लाजतोय रोहित तू सांग ना प्लीज अगं तू थांब काय रे काय झालं काही नाही तू जाणार आहेस ते ऑफिसच्या बॅक साईडला ना एक पावभाजीचा जॉईंट आहे तर येताना आमच्यासाठी पावभाजी आणशील का प्लीज का म्हणजे एक्झॅक्टली त्याच स्पॉटवरून का नाही पूर्वी आम्ही लॉंग ड्राईव्हला तिथेच जायचो आमची फेवरेट जागा होती हो एकदम बेस्ट असते तिथली पावभाजी बाय द वे तुम्ही पण दोघं जा ना त्या रेस्टॉरंट मध्ये एकत्र टाइम स्पेंड करा